तर मित्रांनो सकाळचे वाजले 5:30. या टायमाला आम्ही पाहिजे होते कच्छमध्ये. आम्ही कच्छपासून अजून 200 किलोमीटर लांब आहे. का बरं ते बस थांबले आम्ही ते बघायचं चाललो आहे समोर. तर तुम्हाला सांगतो समोर काय झालं. किती वाजले बस थांबले तर अर्धा 1 तास झालं बस येतच थांबले. या टायमाला आम्ही कच्छमध्ये पोचायला पाहिजे होतं पण आम्ही अजून पोचलो नाही. अजून 200 किलोमीटर लांब आहे. सगळं प्लॅन फिक्स करायला आहे आमचं. टेन्शन नाही राहतं आम्हाला. त्यासाठी ट्रॅफिक डिसमॅनेजमेंट होत आहे इथं. ॲक्च्युअली पण काहीच नाही. समोरून गाडी आल्या इकडून गाडी गेल्या एवढाच रस्ता आहे. इकडे रस्ता नाही त्यामुळे थांबले वाटतं असं वाटतं मला. किन्नर बॉस आज डे 6 हम आ गए हैं. हमारा हम बचाव के लिए ब्रिज से उतर चुके हैं. ये सभी एरिया बचाव का ही आता है. आम्ही आज तर मित्रांनो आता आम्हाला वाजले 12. आम्ही सकाळी 5:30ला पोचणार होतो पण बसवाला एवढा स्लो चालला आहे. 5:30 हो ना. 6 तास लेट झाले. 6 तास ठीक आहे. मी एकटा वेळला तिकडं से मालक बसले. मालक जरा वेलकम टू कच्छ पहिली कमाई. तर या ठिकाणी आम्ही कच्छला आलेलो आहे आणि 2 रुपये सुद्धा भुजला आलोय. आता आम्ही कच्छ रोडला जाणार. तर आल्या पाटलांना देव पावलाय. 2 रुपये भेटलेत. तर या ठिकाणी आम्ही माझं ट्रॅव्हल वाढला नाही म्हणून ट्रॅव्हल वाढू घातलं मी डोक्यावर. दुसरं काय समजू नका अनएज्युकेटेड वगैरे. तर आता करायचं पण नाश्ता कारण आम्ही रात्री 6ला गेलो आहे. आता पोचलो आहे 12ला 1ला 12:30ला पोचलो. आता नाश्ता करणार आपण मग कच्छ रोड. ठीक आहे भेटू बाई. अशा प्रकारे आम्हाला रिक्षा भेटली नाही. बस स्टँडला त्यापेक्षा पहिला पार्टीला 2 रुपये भेटल्याबद्दल पार्टी द्यायला तुम्ही आम्हाला. देवाने 2 रुपये दिले म्हणून पाहिजे आम्हाला नाश्ता पूर्ण फ्री आहे. हे का 2019चं करायला पार्टीला अजून 2019 याला घ्यायचं नाही. हे रागाला चाललंय. त्याला जाऊ दे. त्याला घ्यायचं पार्टीला अजून. या ठिकाणी जेवायला आलो. त्याला पहिला मी म्हणतो जेवू मग दाबेली खाऊ. दाबेली खाऊ घातला आहे. भूकच गेली मग म्हणून सांगा ना कमी 2 थाळीमध्ये दोघांचं बास होतं. ऐकी ना तुम्ही अनलिमिटेड थाळीमध्ये 2च खाऊ शकतात. अरे महाराजा थाळीमध्ये 4 जण खाले. महाराजा थाळीमध्ये मी छाछ बघा मस्तपैकी. अमृत काय झालं भाषा. काय झालं. एक नंबर. नक्कीच भविष्याने खरे ठरले. भुजमध्ये आले आमचे भांडणं चाललेत. म्हणलं नाही आणि आपलं भविष्य नाही. तर आमची इथं गाडी आलेली आहे जी आम्ही सोलापूरमध्ये बुक केलं होतं. 1 नंबर भेटलेला आहे. 1 नंबर ड्रायव्हर भेटला. भैया हाय करो. अच्छी गाना बजाओ. गाना बजा ना. अशा प्रकारे ब्लॉग कॅबमध्ये बसलेलो आम्ही. कॅबमध्ये बसून ब्लॉग बघायला. काय रोड चांगलं सीन आहे ते बघा. सोडून मला ब्लॉग बघायचं म्हणजे भांडायला येतं. आता डिसाईड करा. तुझी कुठली शिव्या. शिव्या टाकल्या ना भांडण सुधार. आता बोलणार येते बरं का 2 मिनिट. आणि 2 मिनिट बंद कर. हा बंद आहे. परत कान बोललाय. शिव्या कुठे दिलो आता. कंट्रोल कर रे. शिव्या दिलो बघू.
चालू करा का 5 मिनिटाचा व्हिडिओ बघताय मग येताना सांगतो अबे त्यात काय मी आताच सांगतो का नाही सांगायचं सांगालो. तू काय पण विचार सांग काही पण सांग आता काय पण सांग. रोड टू हेवन बद्दल सांगतो ना. 32 किलोमीटरचा हे रस्ता वर्षातनं 3 वेळा चेंज होते पाण्याचा कलर कधी होतं माहित नाही पण 3 वेळा होतं एवढं हिवाळा पावसाळा या नाही, तसं नाही. सीझन वाईजच होत होते नाही ते माहित नाही मला वर्षातनं 3 वेळा हे सीझन पाणी चेंज नाही होतं. खारट आहे थांब दाखवतो तुम्हाला हे पाण्याची खारटता लेक जास्त येऊ आता इथं थांबणार आहोत मी आता बघा तुम्हाला जवळनं पाणी दाखवतो या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये असं दिसतं आणि जर आपण एवढं पाणी पण ह्या पाण्यात तुम्हाला एक पण मासा दिसणार नाही कपडे थांबा दाखवतो तुम्हाला आता तर ह्या ठिकाणी आम्ही आलोय रोड ऑफ हेवन ना रूट टू हेवनला आलोय कच्छला. आता हे आम्ही आउटसाईडला थांबलो थोडं कपडे वगैरे चेंज करायचे ती तोंड धुवायचं होतं म्हणून. वरचं दाखवू का तुम्हाला त्या दाखवतो तर थोड्या वेळाने आम्ही चांगल्या ठिकाणी थांबू. तर तुम्हाला चांगलंच आहे हे दाखवतोय. हे चांगलं आहे पण हे आउटसाईडला थांबलो ना त्यापेक्षा चांगलं आहे असे चांगलं आहे ते दाखवतो पुढं. आता वरनं दाखवा. तेव्हा रोड टू हेवन काय म्हणलं तू? रे वाटली तर रे वारे भेटते तर मित्रांनो इथं अनिकेतनी नवीन बिझनेस चालू केलेला आहे. आता तो हे रूट हेवनचं पाणी भरणार आहे आणि मेडिकल विकणार आहे. पाणी घेणार याला प्रोसेस करणार मीठ करणार मग विकणार ऑर्गॅनिक पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा हॅशटॅग स्वामी मेडिकल. बघ रे व्हिडिओ दाखव सगळ्यांना ऑर्गॅनिक मीठ आहे लय कम झालं वेगळे येते जास्त आज चालले पाय रोड टू हेवनचं चांगलं दाखवतो म्हणतो ते चांगलं दाखवत होता. ते बघा सगळी कम हिअर हे सगळं मीठ आहे सगळं मीठ. आणि इकडे हे रोड आहे 30 किलोमीटर स्ट्रेट असं एकदम आणि आजूबाजूला हे सगळं पांढरं आहे. नमक हे सगळं मीठ आहे. आता मी ते गेलो दलदरीत जाताना वाचलो मी. अनिकेत काय म्हणायचं तुम्हाला? एक जिरली का हो सर? नाही अरे फोटो रूट ऑफ हेवनचं पाणी पिल्यामुळे जरा डोक्यावर परिणाम झाला आहे का नाही? रूट ऑफ हेवनचं पाणी पिल्यामुळे हेवन मी चालला का काय रूट ऑफ हेवनचं पाणी पिल्यामुळे पिलो बास झालं. एक असं फक्त बोट लावलं जिबीला पूर्ण खराब झालं. आता तुम्हाला खराब झालं पाणी पण 30 किलोमीटर भेटणार नाही इकडून. अभी हमारी चेकिंग हो रही है अभी आईडी प्रूफ लिया है अब जा रहे हैं हम मित्रांनो आम्ही आता आलोय रूट नाही व्हाईट रानला आलोय. व्हाईट रान म्हणजे इथं फक्त हे असं मीठ सगळं पिकं साचलंय म्हणून त्याला व्हाईट रान म्हणते. हे सगळं पूर्ण व्हाईट आहे पूर्ण. आणि इथून फक्त पाकिस्तान 1 तासाच्या अंतरावर आहे. फक्त 1 तासाच्या इथून फक्त मागं पाकिस्तान आहे 1 तासाच्या अंतरावर आहे. तर आम्ही आता हे जाणार आहे कसं काय ते वारा भरपूर आहे. तुम्हाला माझा आवाज येत नसेल पण तरी मी मोठ्याने बोलतो दाखवतो सगळं. आता इकडून फक्त 1 तासाच्या अंतरावर पाकिस्तान आहे. इथं 1 तासाच्या म्हणजे 30 ते 40 किलोमीटरवर पाकिस्तान चालू होते.
सगळं असं मीठ सगळीकडे आहे म्हणून ह्याला व्हाईट रान म्हणलंय. हे असं आतमध्ये फिरायला आतमध्ये नाही, पाकिस्तानला जाऊ. जेठाला जिथून उंटावर बसून पाकिस्तानला गेलता ना त्या एरियात आहे मी. तिथून असं जेठाला जो उंट पाकिस्तानमध्ये गेलता मग त्याला पाकिस्तानच्या आर्मीने अटक केली ती. आता आम्ही असंच 1 किलोमीटर फिरणार आहे. उंट आहे आणि इकडे गाडी आहे. इकडे आणि कसे स्वतः मी फिरत आहे. सगळं मीठ आहे सगळं. जेठालाल पाकिस्तान हे आमचे मित्र. अशा ठिकाणी आम्ही सगळं फिरलेलो आहे आणि आमचं एक ठरलं होतं 7 मिनिटात कोण शिवाय येते त्यांनी उंटाचं बिल भरायचं. तर आम्हाला त्यांनी बिल भरलेलं आहे. धन्यवाद. आभार मानतो आम्ही. 7 मिनिटात 120 कंट्रोल करू शकला नाही. उंटाचं बिल पूर्ण दिलेलं आहे. अमृतप्पाने आम्ही सगळं झालेलं आहे, फोटो व्हिडिओ सगळं. आणि आम्ही चाललो आता कॅबकडून जाणार स्टेशन. 7 वाजलेत आणि हे बघा पूर्ण उजेड आहे पूर्ण. अजून सनसेट पण नाही झालं. 7 वाजले. तर आता आम्ही जाणार कुठं जाणार, भुजमध्ये जाणार. भुजमध्ये जाऊन परत जेवण वगैरे करणार. जेवण करून ट्रेन पकडणार. मग उद्याला सुरत स्टॅच्यू ऑफ युनिटी. मित्रांनो आम्ही आलोय जेवायला प्रॉपर गुजराती हॉटेलमध्ये. कच्ची गुजराती खाणार आहोत आज. कच्ची गुजराती. ताटच लावला नाही. आमचे मेन कॅशियर त्यांना ताट नाही बघा. आम्ही तिघाला ताट आहे फुल गुजराती. येऊ हे बघा हे बघा हे बघा हे बघा. अरे तू बी रे इकडे तिघांना दिलं त्याला पण हे भिकारीचं हे येऊ हे पुढे त्यापेक्षा कम आहे गाड्या. आम्हाला हवे गुजरात. तरी तर आमचं गुजराती जेवण आलंय. हे शेव टमाटर, हे रजवाडी ढोकली, हे छाछ, हे पाणी, हे तंदूर रोटी ऑप्शनल आहे. तर अशा ठिकाणी सिटिंग एरिया आहे आणि हॉटेल एक नंबर मस्त हॉटेल आहे. मित्रांनो इथं जेवण ओकेमध्ये झालेलं आहे. तर आमच्या तिघांचं झालं आहे. आमचं पहिलवान अजून बाकी आहे. किती वेळ लागते सर अजून? किती वेळ लागतं अजून? 8.5 मिनिट. 8.5 मिनिट. 4 घासात 1 घास 32 वेळा चावून खातो. मोजून बघा 8.5 वेळ. 8.5 मिनिटात ॲक्युरेट. ठीक आहे. तर आमच्या बाकीच्या मित्रांना विचारू कसं झालं सर जेवण? कसं झालं जेवण? 1 नंबर जेवण. क्वांटिटी 1 नंबर. ताक 1 नंबर. मजगी मजगी 1 नंबर मजगी. ओके. सोप पण चांगला होता. बडी सर मी खातो आता सोप. ठीक आहे भेटू तुम्हाला. झालं जेवण? टाईम कसं वाटलं जेवण? सगळा ऑर्डर सोडून गेला. मला संपायला लागला. ते जाऊ दे. जेवण कसं होतं? एक्सप्रेस इन वर्ड्स. 1 नंबर होता. फक्त मंचुरी आवडले मला आणि शेव टमाटा भाजी. बाकी काय नाही आवडलं. खास नाही थोडं. आज एवढं नाही खात झालं जेवण. ठीक आहे. फक्त हॉटेलचं मस्त आहे.
पण पूर्ण संपले. जेवण मग एवढं खास नव्हतं, मग संपलंय. अन्नाचा अनादर केला आम्ही. तर आम्ही या कशात काढून ठेवतो. आम्ही कुठं भुज टू सुरतच्या ट्रेनमध्ये बसलो आहोत. आज लय थकलो आहे. आज ट्रेन छोटी आहे, लहान झाली आहे. आणि आणखी आजची ट्रेन कशी आहे? बारकी आहे, जुनी ट्रेन आहे. जुनी ट्रेन आहे म्हणजे बारकी ट्रेन कसं असते? बारकी झाली बे, हाईटला बघ पंकज लागायला. तुमचं काय म्हणणं आहे तर? जेवण जास्त झालं. ठीक आहे, ओके. ट्रेन बारकी झाली म्हण. ट्रेन बारकी नाही, तू मोठा झाला. कोण कोण आज चहा जास्त झाला. तर या ठिकाणी आम्ही चाललो सुरतला. उद्या सकाळी सुरतला भेटू. आज 400 रुपये मध्ये घातलं शिवाय तू. 400 रुपये गेली की आज माझी शिवाय टाकलो नाही अजून. काय टाक, तुम्हाला पैसे टाकत नाही मग मी. एक तास शिवाय यायला दिलाय. मी दिलाच नाही. 100. तर मित्रांनो नाही, मी फक्त मित्र, माझे फक्त मित्र, मैत्रिणी नाही. तर आम्ही आता उतरलो आईस्क्रीम खायला. अरे आवाज जात नाही, बाजूला आवाज गोळा करत आहे. जाऊ द्या, गरीबाचा फोन आहे. साहेबांना आईस्क्रीम खायचं, आईस्क्रीम खायला चाललो. उद्या आम्ही सुरतमध्ये भेटू. तर आजचा ब्लॉग इथं या आईस्क्रीम खायला. बाय बाय, गुड नाईट. तर आम्ही आईस्क्रीम घेतलो, आईस्क्रीम खातो आणि झोपतो. आणि उद्या आपण भेटू सुरतमध्ये. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर जायचं का नाही फिक्स नाही. हे स्टॅच्यू ऑफ युनिटीवर जायचं आहे खरं का? होते कवर बॅकअप प्लॅन आहे साहेबांकडे करता. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी भेटू, तुम्हाला दाखवू उद्या. उद्या मग सुरतमध्ये भेटू. आज ठेवतो मी तर बंद करतो. लय कंटाळा आला, थोडं दोन मग दिसत असेल. तर आता आईस्क्रीम खाऊन झोपून टाकतो.